श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या जीवीआर डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप सुंदर, सिंपल आणि खूप छान अशी डिझाईन क्रिएट करून दाखवणार आहे. इथे मी आधी फ्रंट नेकचं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे अगेन मी तुम्हाला फ्रंट नेकचं छान डिझाईन करून दाखवते, जे की तुम्ही बॅक नेकवरती सुद्धा करू शकता. इथे आधी मी फ्रंट नेकचं मार्किंग करून घेतलेलं आहे. मार्किंग करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जी डिझाईन काढायची आहे ती सुद्धा इथे मी ट्रेस करून घेतलेली आहे. पहिले तर मी इथे तुम्हाला सांगते की मी इथे तुम्हाला ट्युटोरियल दाखवते, म्हणजे मी इथे तुम्हाला फ्रंट नेक, बॅक नेक आणि स्लीव्जवरती सुंदर आणि छान अशा डिझाईन क्रिएट करून दाखवते, ज्या की तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती बनवू शकता. तेही नॉर्मल निडलने कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगते. त्यावाईज मी इथे कार्बन पेपर घेते. तुम्ही ब्ल्यू कार्बन पेपर न घेता तुम्ही व्हाईट कार्बन पेपर यूज करा. जर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती वर्क करत असाल, ट्रेसिंग करायचं असेल, तर तुम्ही व्हाईट कार्बन पेपरचा वापर करा. इथे फ्रंट नेकचं मार्किंग करून झाल्यानंतर आता इथे मी आधी फॅब्रिक ग्लूने जी आपली बॉल चेन आहे ती लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता इथे आपण जी डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे ती आता आपण करण्यासाठी घेऊयात. इथे मी नॉर्मल निडल घेतलेली आहे. तुम्हाला मी निडल दाखवलेलीच आहे, खूप छोट्या पॉईंटची आणि पातळ अशी इथे मी निडल घेतलेली आहे. त्याच्यानंतर थ्रेड घेतलेला आहे आणि मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की थ्रेड आपल्याला डबल घ्यायचा आहे. डबल धाग्याचा थ्रेड घेऊन मग त्याला नॉट मारायची आहे एंडला. आणि त्याच्यानंतर आता इथे मी वर्क करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. इथे आधी मी शुगर बीड घेतलेले आहेत. शुगर बीडने आधी आपल्याला काय करायचं आहे, जे आपले लीफ आहे तिथे मी लीफची जी डिझाईन काढून घेतलेली आहे ते लीफ आधी आपल्याला शुगर बीडने पूर्ण कवर करून घ्यायचे आहेत. इथे आता शुगर बीडने मी पूर्ण जे आपले लीफ आहे ते आधी डिझाईन करून घेते. तर इथे आता शुगर बीडने आपले सर्व लीफ छान डिझाईन करून झालेले आहेत. आता जी आपली नेक्स्ट स्टेप आहे ती आहे एम्ब्रॉयडरी वर्क. इथे आता मी निडल घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी एम्ब्रॉयडरीचं थ्रेड घेतलेलं आहे. इथे मी डार्क पिंक असं एम्ब्रॉयडरीचं शेड घेतलेलं आहे, कलर शेड. आता आपल्याला काय करायचं आहे, आपले जे लीफ आहे त्याच्यामध्ये आता मी इथे एम्ब्रॉयडरी वर्क करते. तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळ्या शेडचा सुद्धा कलर यूज करू शकता, म्हणजे वेगळ्या शेडचा तुम्ही एम्ब्रॉयडरी थ्रेड इथे यूज करू शकता. इथे मी डार्क पिंक कलर घेतलेला आहे आणि त्याने आता मी इथे वर्क करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला सॅटिन स्टिच माहीत आहे का? कारण इथे मी सॅटिन स्टिचचा उपयोग केलेला आहे लीफ क्रिएट करण्यासाठी. जर तुम्हाला सॅटिन स्टिच कसं करतात ते माहीत नसेल तर मी ऑलरेडी 10 बेसिक एम्ब्रॉयडरी स्टिचेसची व्हिडिओ अपलोड केलेली आहे. ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्याच्यामध्ये मी सॅटिन स्टिचबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे, ती कशी बनवली जाते, कशी असते. ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. ते तुम्ही नक्की बघा. इथे आता पूर्ण लीफ मी सॅटिन स्टिचने आधी कवर करून घेते. इथे मी शुगर बीडचा वापर केला होता आधी. तिथे तुम्हाला हवं तर तुम्ही कट पाईप बीडचा वगैरे सुद्धा वापर करू शकता. म्हणजे मी इथे तुम्हाला डिझाईन क्रिएट करून दाखवते, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते बीड ॲड करायचे आहेत, तुम्हाला कोणत्या स्टाईलमध्ये तुमची डिझाईन क्रिएट करून हवे, कोणते बीडमध्ये हवे, त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचे बीड यूज करू शकता.
सो इथे आपलं एम्ब्रॉयडरी वर्कसुद्धा करून झालेलं आहे. सो सॅटिन स्टिचचा मी इथे वापर केलेला आहे आणि आपलं सुंदर असं इथे वर्क तयार झालेलं आहे. सो आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे वेल. सो इथे तुम्हाला दिसलंच असेल की मी एक डिझाईन क्रिएट केलेली आहे जी आपल्याला लीफच्या मध्ये दिसते आहे. सो तिथे मी गोल्डन कट पाईप बीड आणि व्हाईट पर्ल बीडचा वापर केलेला आहे. सो ह्यासाठी मी आधी नॉर्मल निडल घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी थ्रेड घेतलेला आहे आणि त्यावेळीच आता मी इथे कट पाईप बीड आणि व्हाईट पर्ल बीड इथे मी छान लोड करून घेते. सो इथे आपल्याला पूर्ण त्या ह्याच्यामध्ये कट पाईप बीड लावून घ्यायचे आहेत त्या डिझाईनमध्ये. सो इथे मी कट पाईप आणि व्हाईट पर्ल बीडचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरी आणखीन कोणत्याही बीडचा वापर करून छान डिझाईन क्रिएट करू शकता. सो इथे कट पाईप बीड आणि व्हाईट पर्ल बीडने सुद्धा आपली डिझाईन छान तयार करून झालेली आहे. सो तुम्ही बघू शकता की खूप सुंदर ही डिझाईन दिसते आहे आणि खूप छान तयारसुद्धा झालेली आहे. सो आता मी तुम्हाला जवळून ह्याचं फुल लुक दाखवते आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशी आपली डिझाईन छान तयार झालेली आहे आणि आपला फ्रंट नेकसुद्धा खूप सुंदर दिसतोय आणि गोल्डन कट पाईप बीड आणि व्हाईट पर्ल बीडने खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या डिझाईनला. सो खूप छान अशी ही आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे आणि एम्ब्रॉयडरी थ्रेडचा जो मी इथे शेड घेतलेला आहे तो सुद्धा एकदम परफेक्ट असा मॅच झालेला आहे. सो तुम्हीसुद्धा तुमच्या स्लीव्जवरती, बॅक नेकवरती किंवा फ्रंट नेकवरती ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही डिझाईन आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान डिझाईनसोबत. आणि इथे मी सर्व तुम्हाला नॉर्मल निडलनेच वर्क करून दाखवते. सो तुम्हाला आरी वर्क येत नसेल तरी तुम्ही आरी वर्क करू शकता. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.